आई वडिलांनी. हो, ज्या घरामध्ये आई वडील नियमाचं पालन करतात, जे हिताला जागे आहेत, त्या घरामध्ये अधिकारी, पदाधिकारी, क्लास 1, क्लास 2 असे असे मुलं, डॉक्टर, वकील, इंजिनियर, ब्रिलियंट मुलं जन्माला येतात. आणि मग आमच्या घरामध्ये हा शार्पनेस यावा, आमच्या घरामध्ये द्रोणीची मुलं यावीत, आमच्या घरामध्ये लाथ मारीन तिथं पाणी काढावं, असे मुलाने जर यावं असं वाटत असेल तर मला खरं सांगा, इकडं वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात? कसं आहे? हा, म्हणजे बरेच जण मला म्हणतात, बाबा मा पोरग लय दंडळ्याची कंडळ झालेले, त्याला एखादी पोरगी पाय. लक्षपूर्वक आहे का? पोरग दंडळाची कंडळ हो का विचारात या? वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ, तुमची विचारप्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन, याला अध्यात्म म्हणावं, याला फिलॉसॉफी म्हणावं, याला तत्वज्ञान म्हणावं. म्हणून आमच्या घरामध्ये त्यानं यावं. बरं का, मोठी गंमत आहे. त्यानं माझ्या घरात यावं. काय म्हटलं मी? हो, त्यानं माझ्या घरात यावं याकरता घर मोठं नसलं तरी जमतं, पण घरातल्या माणसाचे विचार फार महत्वाचे आहे. बरं का, हो, देव घराला भक्ती सन्माने पूजेला देवानं माझ्या घरात यावं, त्याकरता घर मोठं नसलं तरी जमतं. काय म्हटलं बरं का आहे? घर मोठं नसलं तरी जमतं, पण आमच्या घरामध्ये मोठाले विचार असावयास पाहिजे. मग मला सांगा, तुम्हाला तुमच्या मुलांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल? काय वाटतं? बोला की. तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? काय वाटतं काय? आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात, त्या घरातलं पोरगं म्हणतं, आय कॅन डू, मी करू शकतो, मी बनवू शकतो. शून्यातून विश्व निर्माण करणारी ताकद आपल्या बीजामध्ये असावी. बीजामध्ये. बीज कळलं का? नाही तर मग बोळा त्याचा भाव, बोळा त्याचा, हे भोळ्याचं प्रमाण. तुका म्हणे येथे असावे जातीचे किंवा पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. मग आपल्या डोक्यात जात म्हणजे मांग महार चमार कुमार तिली धनगर वांजारी माळी साळी कोळी मराठा, बरोबर आहे की नाही? आपण जातीचं राजकारण करणार लय बेकार आहे. येणार कोण असे आहोत ना आपण. आणि या जातीनं चांगल्या चांगल्या मातीत घातलं. मला सांगावं खरं महाराजजी, इकडं जन्माला आल्यावर जातीत आलात का? जन्म व्हायच्या अगोदर जातीत आलात? कधी जातीत कधी आलात? बीडच्या हॉस्पिटलमध्ये 4 बायका डिलिव्हरी झाल्या दत्ता भाऊ डॉक्टर साहेब. महाराजजी, बीडच्या हॉस्पिटलमध्ये 4 बायका डिलिव्हरी झाल्या, एक मुस्लिम समाजाची, ख्रिश्चन समाजाची, शीख समाजाची आणि हिंदू समाजाची. डॉक्टरांनी मला काय केलं, फोन केला. म्हणले तांबे महाराज, म्हणलं काय आना पडेगा आपको हॉस्पिटल में, यावं लागतं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. म्हणलं कशा करता? या राव 5 मिनिटा करता. म्हणलं ठीक आहे महाराज. दवाखान्यात गेलो तोपर्यंत बरं का आई, त्या डॉक्टरांनी 4ही मुलं उघडे नागडे कॉटवर ठेवलेले. मला पहिला प्रश्न त्यानं विचारला, याच्यामध्ये मराठ्याचं एक पोरग आहे, उचलून कडेवर घे. मी म्हणलं मला कीर्तनाला जायचंय. उचलेल का हो मी ते पोरग? मुस्लिमाच्या मौलानाला तिथं बोलवलं आणि त्याला विचारलं, याच्यात तुमच्या एक जातीचं पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. तो मला तोबा तोबा, मेरा तो नमाज का वखत हो गया. गेलं पळून. ख्रिश्चनचा धर्मगुरू तिथं बोलवला आणि त्याला विचारलं, इसमें आपका भी, याच्यात तुमचं सुद्धा पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. त्यांनी सांगितलं मला प्रार्थनाला जावं लागेल. गेलं पळून.
सिखाचा धर्मगुरु तिथं बोलवला आणि त्याला विचारलं, बोले बाबाजी इसमें आपका भी बेटा है, उठाकर सीने से लगा लेना. तो मला क्या करू यार, मुझे तो गुरुद्वारा में जाना पडेगा. मग मला सांगा, जन्माला आल्यावर जातीत आलात का जन्म व्हायच्या अगोदर जातीत आलात? बोललं पाहिजे, कीर्तनात बोललं पाहिजे. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. जन्माला आल्यानंतर बरं का, महाराजजी तोपर्यंत डॉक्टरांनी काय केलं माहिती आहे का, त्यांच्या वडिलांना बोलून घेतलं त्या पोरांच्या, आणि त्यांना विचारलं, एक सुपर बंपर ऑफर चालू आहे, ज्याने त्यानं ज्याचं त्याचं लेकरू उचलायचं, एकही रुपये डिलिव्हरीचं घेणार नाही. उचलतील का होते पोरं? त्यांचे बाप त्या पोरांना उचल, ते म्हणते आपल्याला मिळत लागेल. ज्या आयांना 12 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, त्यांना बोलवलं आणि विचारलं, याच्यात तुमचे पोरं उचलून घ्या, ज्याचे त्याचे. उचलून घेताल का हो तुम्ही? नाही, 12 महिने 9 दिवसच लेकराला जन्माला यायला लागतात. 12 महिने 9 दिवस लेकराला जन्माला यायला लागतात. सिद्ध करून सांगल विठ्ठल विठ्ठल. परमार्थात आल्यानंतर हित कळतं. हित म्हणजे कल्याण, आणि कल्याण म्हणजे समूळ दुःखाचा नाश. हित म्हणजे कल्याण, आणि कल्याण म्हणजे समूळ दुःखाचा नाश. आणि लेकराला जन्माला येण्याकरता कम्प्लिटली 12 महिने लागतात. पोरग तगड जन्माला यावं, पोरग निरोगी जन्माला यावं, पोरग शार्पनेस, पोरग कोणी हुशार जन्माला यावं, याकरता कुलवान गुणवान आणि सिलवान बापाकडे 3 महिने ब्रह्मचर्य व्रताचं पालन लागतं. किमान कमीत कमी 3 महिने. मला एक जणाने विचारलं, कुठून आलास? बरं का दादा महाराजजी, मला एक जणाने विचारलं, कुठून आलास? मी म्हणलो जीवरवरून आलो. कोकणाजवळ गाव आहे माझं, नेवाशा तालुक्यामध्ये, जीवरवरून आलो. बरं, विचारणारा जरा ब्रिलियंट होता, कल्याणराव. ब्रिलियंट म्हणजे मोठं कपाळ, मोठाले डोळे, सरळ नाक, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन केल्यामुळं त्याचा खालचा ओठ गुलाबीच्या पाकळ्यासारखा झालेला ऑटोमॅटिकली. हे ब्रह्मचारी माणसाचे लक्षण आहेत बरं का. उगा पार हवा गेलेली भाऊली म्हणून तोंड असं नसतं. ब्रह्मचार्याकडे म्हणजे ज्याच्याकडे विचार पॉवरफुल आहेत, विचार शार्प आहेत, तो काहीच मेकअप न करता तो हसला तरी समोरचा माणूस त्याच्या गालात दिसतो, एवढं तेज आहे. तो हसला जरी ना, त्याने स्माइल जरी केली ना, तर समोरचा माणूस एवढा, त्याचा ब्राईटनेस एवढा फ्रेश असतो ना, त्याचा डिस्प्ले एवढा चमकतो ना, कारण की त्याने डाउनलोड काहीच केलेलं नसतं. आपण नको ते डाउनलोडिंग केलं. आणि ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना, त्याच्याकडे फक्त चांगलेच विचाराचं डाउनलोडिंग होईल. नको ते डाउनलोडिंग झालं, मोबाईल हँग झाला. हा पंचमहाभूताचा मोबाईल, ज्याला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत, आणि ज्याला 3.5 कोटी छिद्र आहेत, हा पंचमहाभूताचा मोबाईल. नको ते डाउनलोड झालं, त्याच्यामुळे हा बराचसा मोबाईल हँग झालेला आहे. बराचसा मोबाईल नको ते डाउनलोडिंग केलं मायबापांनो, नको त्याला आपलं म्हणून बसलो, डाउनलोडिंग झालं. बीपी वाढला का कमी झाला? नको ते डाउनलोडिंग. आता बरेच जण म्हणजे माई मला खरं सांगा, पोरग लग्नाच्या अगोदर रिंगटोन कोणची ठेवतं? आई माझी मायाचा सागर रे, दिले तिनं जीवन आकार. ही लग्नाच्या अगोदर ठेवलं, पण लग्न झाल्यानंतर 2च वर्षामध्ये स्वर तेच राहतील, शब्द बदललेला राहील. आई माझी मायेचा सागर, नाही मिळत तिला इळीळ भाकर. मग नाताला उचलून घेती, पिशीत डबा घालती, नाताला घेऊन बालवाडीत जाती रे. भात घुगऱ्याकडे टुळू टुळू पाती रे. ओ अरे कुठपर्यंत? नाही रे नाही रे नाही
तुझे नसे रे कोणी. आणि हे कोरोनाने तर लगे माणसं कळले. 300 एकर जमीन एका म्हातारीने कमवून ठेवली आमच्या तिकडं. नुसतं शिकलं तर गोदाड्या बाहेर फेकले. नुसतं शिंकलं नुसतं गोदाड्या बाहेर फेकून दिलं. ते म्हणे ना तू माया बिगर राहत नव्हते. नाही कुणाचे कुणी तुझे नसे रे कोणी. म्हणून परमार्थ रक्तात भिनलेला असावा माय बापांना. आणि परमार्थ रक्तात भिनण्याकरता बाह्य स्वरूपाने नटून जमणार नाही. अंदर से होना चाहिए. आतून 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 परमार्थ आतून असणं महत्वाचं आहे. आणि आतून परमार्थ ज्या वेळेस कळल्या जातो. कभी तो हमने हमारे अंतर्मन में झांक कर देखा क्या, मैं कौन हूं, मुझे क्या करना चाहिए और मैं क्या करता हूं. चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलवी ते हरी विण, देखवी ऐकवे एक नारायण. हो, हे शरीर चालत नाही, चालवायला लावणारा तो आहे. पण हित कळालं तर परमार्थ करतो तसं नव्हे. कारण की परमार्थ भोळ्याचा नाही, विज्ञानाची पुढची स्टेप, त्याचं नाव परमार्थ. ज्याला विज्ञान कळालं त्याला परमार्थ कळाला, ज्याला विज्ञान कळालं नाही त्याला परमार्थही कळालं नाही, काहीच नाही. बरेच जण म्हणते तू कमाने कसं, जसं असन तसं. जसं असन तसं नाही, हे कळणं महत्वाचं आहे मायबापांनो. ज्याला कळालं त्याच्या घरातलं अज्ञान पळालं, ज्याला परमार्थ कळाला त्याच्या घरातलं अज्ञान पळालं. आणि म्हणून मायबापांनो, आमच्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता. मातेला महत्व आहे मायबापांनो. आणि ज्या घरामध्ये माता ब्रिलियंट आहे, माता शार्प आहे, माता हुशार आहे, आई आईच आहे, माता माताच आहे. आणि ज्या घरामध्ये महिला हुशार आहे त्या घरामध्ये तिच्या पोटी कुलवान गुणवान आणि सिलवान पोहर जन्माला येतात. आणि म्हणून परमार्थ महिलेलाही असलाच पाहिजे. आणि ज्या घरामध्ये महिलेकडे परमार्थ आहे त्या घरात अनर्थ कधी घडत नाही. जिला काहीच कळत नाही ती लगेच आकुटन दात घासी ती मिसरी ना. मिसरी माहितीये ना, आकूट भाजी त्यात आणि मिसरीन दात घासायचा आणि चुलीच्या आळ्यात थुकायचा. आणि भाकरीत वाचा 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 पीठ मळीलं आणि भाकरी थापायला लागली. तेवढ्यात दूध उतू जायला लागलं, उतू जायला लागलं. तिला चमटा सापडा ना, काय व्हाय ना, तिला लगे असं फुकलं. साऱ्या दुधाच्या सह्योर आकूट. आणि तेवढ्यात तांबे बाबा तिथे गेले. ते म्हणले ये बाया बाबा आहे का. मी म्हणला ते म्हणे मग खातो कोण शेक दूध भाकर. मी म्हणलं का मला का मारी ती. मला सांगा माय बापांनो, ज्या घरामध्ये विचार प्रणाली सुचिरभूत नाही, ज्या घरामध्ये महिला अजिबात सुचिरभूत नाही, स्वच्छ नाही, त्या घरामध्ये कुलवान गुणवान पोहर जन्माला येतील का. शून्यातून विश्व निर्माण करणारे पोहर जन्माला येतील का. आनंद देणारे पोरं जन्माला येतील का. आणि म्हणून एक लक्षात असणं महत्वाचं आहे, ज्या घरामध्ये महिलेला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. आणि ज्या घरामध्ये महिलेला परमार्थ कळाला नाही त्या घरामध्ये अनर्थ आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पुढची येणारी जी पिढी आहे, पुढे येणारी जी पिढी आहे त्या पिढी करता आपल्या घरामध्ये ब्रिलियंट मुलं जन्माला यावेत किंवा मुली जन्माला यावेत याकरता माता पिता धन्य असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मायबापांनो, महाराष्ट्रामध्ये खरं सांगू तुम्हाला, एकाच जोडीला परमार्थ कळा. एकाच जोडीला. ती जोडी म्हणजे काय सामान्य नव्हती. राजमाता जिजाऊन राज शहाजी. परमार्थ त्यांनाच कळाला मायबापांनो. आणि त्यांच्या पोटी असा कुलवान गुणवान आणि सिलवान हिरा जन्माला आला. हिरा. हो. आणि म्हणून शाहिरानं सुद्धा, कीर्तनकारानं सुद्धा, व्याख्यानकारानं सुद्धा त्याचे गुणगान गायला सुरुवात केली. शाहिरानं साथ चढवला, कीर्तनकाराने फेटे बांधले, कंबर आवळले आणि त्या राजाचं गुणगान गायला सुरुवात. जरी होते शिवाजी राजा विचार
असे मुलं आपल्या घरामध्ये जन्माला यावेत. तुकोबरायासारखे मुलं आमच्या घरामध्ये जन्माला यावेत. ज्ञानेश्वर माऊलींसारखे मुलं आमच्या घरामध्ये जन्माला यावेत. शाहू, फुले, आंबेडकर, भाऊबाबांसारखे मुलं आमच्या घरामध्ये जन्माला यावेत. याकरता परमार्थ रक्तात भिनलेला असावा, विचारात भिनलेला असावा आणि अन्नात भिनलेला असावा. परमार्थ म्हणजे किती पाठ केलं मायले पाठ बन मग किती भिनला, किती रुचला, किती पचला. परमार्थ बाह्य स्वरूपाचं नाही, अंतर स्वरूपात. वेगळे सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. हे पंचमहाभूताचं सेंदड साधू संताच्या विचाराच्या भट्टीमध्ये पिकवा बरं का. आणि साधू संताच्या विचाराच्या भट्टीमध्ये ज्याचं हे पंचमहाभूताचं सेंदड पिकलं त्याचं अज्ञान निघून गेलं. बरेचसे कार्पेट मध्ये पिकणारे भरपूर आहेत. कार्पेट कळलं ना, कार्पेट जे अरे मारला खिसान गेला घरी. हे कार्पेट आहे. कार्पेट मध्ये पिकणारे वेगळे आणि साधू संताच्या विचाराच्या भट्टीमध्ये पिकणारे वेगळे. मला खरं सांगा, लॉकडाऊन लाबाडा लाव गडग्याला का खऱ्याला? लॉकडाऊन मध्ये कोण गोत्यात आलं, खरे का लबाड? लबाड गोत्यात आले, खरे चांगलेच जगले. त्याला माहिती आहे आज काय आणि उद्या काय, नीट तर होणारच आहे. पण याची टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी याच्या डोक्यात घालायला मिळालंच नाही बाबा. आणि म्हणून जीवनामध्ये हित म्हणजे कल्याण आणि कल्याण म्हणजे समूळ दुःखाचा नाश. ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला मायबापांनो. आणि म्हणून परमार्थ तरुणपणे करणं महत्वाचं आहे. आणि ज्या घरामध्ये तरुणपणे परमार्थ झाला त्या घरामध्ये वृद्धपणे आनंदाची प्राप्ती प्राप्त झाली, सुख नव्हे. ज्या घराला तरुणपणे परमार्थ कळाला त्या घरातलं अज्ञान निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या घरातलं अज्ञान जर दूर काढायचं असेल तर परमार्थ तरुणपणे असणं महत्वाचं आहे बाबा. म्हणून आई, ज्या आईनं 12 महिने 9 दिवस लेकराला पोटात ठेवलं त्यांना बोलवलं डॉक्टरने. ते म्हणे ज्याचे त्याचे लेकर उचलून घेऊन जा. ते म्हणा बा डॉक्टर आम्हाला काय जाना, याचं तोंड कोणावणी दिसत, आजवर गेलं का बापावर गेलं का आजीवणी दिसत, आम्हाला काय समजाना गाड्या. तुम्ही पण उचलू शकणार नाही. म्हणून आई, जन्माला आल्यानंतर जातीत आलात नाही तर जन्म होण्याच्या अगोदर नाही जात, जन्माला आल्यानंतर जातीत आलात. ह्या जातीनं बऱ्याचशा जणांना मातीत घातलं बाबा. एकच जात आहे, मानव जात आहे. ज्याला ओरिजिनल परमार्थ कळाला तो म्हणून एकच जात, मानव जात. एकच परमार्थ, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं मनन. आणि मग मला एक जणाने विचारलं कुठून आलास? उत्तम त्यायाती देवा शरण क्या बात है माय बापांनो. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर वारकरी संप्रदाय कळाला रे कळाला. त्याच्यातला काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याच्यावर ज्याने वार केला रे केला माय बापांनो, तर अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक समजल्याशिवाय राहत नाही. पदबिन चलहू करबिन काम करहू निर्गुण निराकार
तो भगवंत तुमच्या आमच्या दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही. कारण की ज्या घरामध्ये अदृश्याला जो पाहू शकतो तोच अशक्याला शक्य करू शकतो. ज्याच्याकडे अदृश्याला बघण्याची ताकद आहे तो अशक्याला शक्य करू शकतो. आणि तो अदृश्य अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक तुम्हाला आम्हाला कळावा, समजावा, उमजावा, रुचावा, पचावा याकरता याचं नाव परमार्थ आहे. पण परमार्थ फक्त बाह्य स्वरूपाने नटून किंवा चालून जमणार नाही, तर आंतर स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या भिनल्या जाईल ना त्यावेळेस हे पंचमहाभूताचं सेंदड पिकल्या जाईल आणि तोच निरंजनस्थानी आखाडा बांधू शकतो. मायबापांनो इकडं तिकडं कुठं नाही. आणि म्हणून एक आहे, विचारलं कुठून आलास? नेवाशा तालुक्यातून आलो. मला विचारलं एका महात्म्यानं कुठून आलास? म्हणलं नेवाशा तालुक्यातनं. बरं, विचारणारा जरा ब्लेंड होता, ज्याचं कपाळ मोठं आहे, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, पुरुषभर उंचीचा, सहज हात गुडघ्याला लागतात, आजाण बाहू. हे भाग्यवान माणसाचे लक्षण आहे बरं का. ज्याचे कान मोठाले आहेत, ज्याचे डोळे मोठाले आहेत, हे भाग्यवान माणसाचे लक्षण त्याच्यामध्ये होते. आणि त्याने मला विचारलं कुठून आलास? म्हणलं जीवरवरनं. ते म्हणलं कीर्तनकार आहेस? असं कसं उत्तर? म्हणलं जीवरवरनं. ते म्हणलं कीर्तनकार आहेस ना असं कसं सांगतोस? म्हणलं खरं जीवरवरनं आलो. आणि त्याचा विचारायचा मतीत अर्थ जरा वेगळाच होता. त्याने मला विचारलं कुठून आलास? मग लक्षात आलं. मग त्याला सांगितलं आईच्या पोटातून आलो म्हणलं. देशवेश नवे माझा करू सत्ता कसा आलोय, कुठं आलोय, कोण आहे मी आणि कशा करता आलोय? बाबा, आईच्या पोटातून आलो म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न आहे आईच्या पोटात कुठून आलास? म्हणले बापाकडून आलो. बापाकडे कुठून आलास? बापाकडे कुठून आलो? आम्ही बापाकडून आईच्या पोटात आलोय ना, मग बापाकडेही कुठून आलो? आता लक्षपूर्वक आहे का? माधवम माधवी प्रिय. माधव म्हणजे भगवंतन, माधवी म्हणजे भूमाता. आणि ह्या भूमातेला प्रसन्न करण्याकरता पावसाच्या रूपाने तो धोधो 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 जमिनीवरती पडला. किती जूनला? 7 जूनला. 7 जून हा कितवा महिना? 6वा महिना. बरोबर आहे ना दादा? 6व्या महिन्यामध्ये तो पडला आणि धान्याच्या रूपाने आम्ही आमच्या आज्याच्या आणि बापाच्या जमिनीत उगलो. धान्याच्या रूपानेच उगलो बर का. ते आमच्या आजीनं, बापानं, आजानं काटलं, कुटलं, ते उफणलं, त्याचं खळं केलं आणि ब्रह्ममुहूर्तावर आमच्या आईनं का आजीनं जात्यावरती घेतलं आम्हाला. त्या धान्याच्या पाया पडली आमची आई. ऐक ना राजा, तुला मी उद्या दळणार आहे, आता दळणार आहे, तुला बारीक करणार आहे. राग येऊ देऊ नकोस. आता धान्य सजीव का निर्जीव? डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, DHMH, इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत. ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकाचा धंदा आहे. पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भोलथाप. आता धान्य सजीव का निर्जीव?
बरेच जण म्हणते निर्जीव आहे, पण वदनी कवन घेता सहजावन होते, नाम घेता फुकाच जीवन करी जीवित. अन्न हे मग अन्न पूर्ण ब्रह्म आहे. मग अन्नाला निर्माण करणारे तुम्ही आम्ही आहोत का नाही? मग तुम्ही आम्ही ब्रह्माचे कोण झालो? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक, माझ्या जिवंत सिंहासनावर विराजमान आहे. हे साधकाला कोण्या कळलं? ज्याचं वलसणीचं पाणी आड्याला गेलं. ज्याचं वलसणीचं पाणी आढ्याला गेलं, मी ब्रह्म आहे, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक, माझ्या जिवंत सिंहासनावर विराजमान आहे, हे ज्याला कळालं मायबापांनो, त्याला मायबाप सहज कळतील. आणि मग आईनं त्याला दळलं आणि दळत असताना सांगितलं, ऐक ना, उद्या तुला मी मळणार आहे, तुला मी भाजणार आहे, तुला मी तव्यावरती भाजणार आहे. नाही तव्यावर भाजला तर पुन्हा तुला मी हारावरती भाजणार आहे. राग येऊ देऊ नकोस राजा. हे कोणाला सांगितलं? डॉक्टर साहेब. धान्याला सांगितलं, राग येऊ देऊ नकोस. का? कारण की उद्या माझा मालक तुला खाणार आहे. खाल्ल्यानंतर रक्त, आणि रक्तापासून शुक्राणू निर्माण होणार आहेत. मग मी आलो कुठून? जमिनीतून. आणि जाणार कुठे? जमिनीतच जाणार आहे. आणि म्हणून लक्षात असू द्या, 12 महिने लेकराला जन्माला यायला का लागले? कारण की सत्ययुगामध्ये माणसं लाख लाख वर्ष जगायची बाबा. आणि सत्ययुगातली गोष्ट आहे, ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्यालं, 12 वर्ष लपालं, कापत कापत बाहेर आलं, नागडीची पळून ते शुक. भागवत तुम्ही ऐकताय ना आता. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये लपलेलं, 12 वर्ष. कारण की त्यावेळेस लाख लाख वर्ष माणसाचं आयुर्मान होतं. कारण की माणसाचं जीव हाडात होता, हाडात. आणि हाड लाख लाख वर्ष टिकतात. ते म्हणले, तुम्हाला कोणी सांगितलं? आता डायनासॉरचे सांगाडे सापडलेत, किती किती वर्षापूर्वीचे. मला असं वाटतं फेसबुकला ते घटतकोचचा सांगाडा आला होता, भीमाचा मुलगा, बरोबर आहे? तो किती लाखाचा, किती वर्षाचा आहे तो? कितीतरी लाख वर्ष झालेत ना मायबापांनो. म्हणजे हाड लाख लाख वर्ष टिकतात. सत्ययुगानंतर आलं ते कोणतं युग? त्रेतायुग. आणि त्रेतायुगामध्ये लाखावरचा 1 शून्य कमी करा, किती हजार? 10,000 वर्ष माणसं त्रेतायुगामध्ये जगायचे. कारण की त्यांचा प्राण त्यावेळेस मासात होता, मासात. आणि हे मास 10,000 वर्ष टिकतं. काही जणांनी सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितलं महाराज? तुम्ही इजिप्तच्या ममी बघितल्यात का? ममी बघितल्यात का? ममी पिरॅमिड मधल्या ममी बघितल्यात का? त्या मासासगट आहेत. 10,000 वर्षापूर्वी मेलेले माणसं मासासगट आहेत. म्हणजे 10,000 वर्ष मास टिकतं. त्रेतायुगानंतर आलं ते कोणतं युग? द्वापार युगामध्ये 10,000 वरचा 1 शून्य कमी करा, किती हजार? 1,000 वर्ष द्वापार युगामध्ये माणसं जगायचे. कारण की त्यांचा प्राण रक्तात होता, रक्तात. आणि रक्त 1000 वर्ष टिकतं. बऱ्याचशा जणांनी विचारलं, तुला कोणी सांगितलं? तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचलाय का? अशोक महाराज, नवनाथ ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, ब्रह्मदेवाचं पतन झालं. पतन होणं क्रिया ही रक्ताचीच आहे. ब्रह्मदेवाचं पतन झालं, हत्तीच्या कानात पडलं, ते 1000 वर्ष होतं. त्यातनं काणेपनाथाचा जन्म आहे. म्हणजे रक्त 1000 वर्ष टिकतं. आता द्वापार युगानंतर आता चालू आहे कोणतं युग आहे? कलियुग आहे. 1000 वरचा 1 शून्य कमी करा. आता आयुष्य किती आहे? सत्ययुगामध्ये लाख लाख वर्ष माणसं जगायचे. त्यावेळेस 12 वर्ष आईच्या पोटात लेकरू असायचं. आता 100 वर्ष माणसं जगतात. आता लेकरू 12 महिने असतं. बापाकडे 3 महिने आणि आईकडे 9 महिने. 3 अधिक 9 बरोबर 12. लक्षात आलं? आता घड्याळाला टाइम किती आहे? 12. कॅलेंडरला महिने, राशी. तुमच्याकडे लेकरू जन्माला आल्यानंतर त्याची तिरी गाजीत आहेत का बारी? की काय गाजीत आहेत? बारी. राशी 12. आणि एक लक्षात ठेवा, मेल्यानंतर श्राद्ध सुद्धा 12व्याच महिन्यात करतात. एखादा जर लय म्हणला ना, तू लय 12चा आहे, त्याला म्हणायचं मी 12चाच आहे. वावग वाटून घेऊ नका. कारण की आम्ही खरोखर
या देहाला जन्माला किंवा ह्या देहाला निर्माण होण्याकरता कम्प्लिटली 12च महिने लागलेत मायबापांनो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून 12 महिने 9 दिवस लेकराला जन्म लिहायला लागत. आता डोक्यात आलं तुमच्या. 12 महिने 9 दिवस लेकराला जन्माला यायला लागतात मायबापांनो. याकरता माईही धन्यवान लागते आणि बापही धन्यवान लागतो. हे पंचमहाभूताचं सेंदड किंवा हे पंचमहाभूताचं रोपट ज्याने साधू संताच्या सानिध्यामध्ये वाढवलं त्याचा वेलू गगनावर जाईल. आणि ज्याने म्हणजे हाई तरुण तर घी माझ्या करून जाशीन मरून तर टाकतेन पुरून असं जर केलं ना काही उपयोग नाही मायबापांना. आणि म्हणून परमार्थ जरा समजून उमजून घ्या. परमार्थात उतरायच्या अगोदर आमच्या जीवनातला अनर्थ बाजूला निघल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या घरामध्ये परमार्थ तरुणपणे केला जातो वृद्ध पण आनंदात जातो, वृद्ध पण समाधानात जातात. आता माझ्या समोर बसलेले 82 वर्ष सहज आहे इथं. आता मस्के बाबा 82-83 वर्ष सहज तुम्ही गाठलेलं आहे. इथं बाजूला उभा राहिलेले 70-65-70 2-2 3-3 तास उभे आहेत. याचं कारणच आहे मायबापांनो. 60वीला दाता त्रैलोक्याचा किंवा 60वीला हरी जे ही हृदय मंदिरी, हृदयाच्या मंदिरामध्ये हरीचीच आठवण. बरं हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे सत्य, हरी म्हणजे विश्वास, हरी म्हणजे विचार, हरी म्हणजे धैर्य. याला हरी असं म्हणतात मायबापांनो. म्हणून हा हरी कळणं महत्वाचं. आपल्याला हरीच कळालं नाही. देव पहावयासी गेलो तेथे देवची होणे ठेलो. म्हणून परमार्थ तरुणपणे केला अंदात आहे. तुम्हाला ते चरक माहित आहे ना, रस काढायचा चरक. तुम्ही शिंगणापूरला आले कधी? तिथं लय चरखे लय ऊस आहे. आणि बाबा आमच्या पाहुण्याचा रसवंती ग्रह आहे तिथे. आता मी सहज तिकडे राहुरीला कीर्तनाला चाललो होतो. मी म्हणलं पोराला म्हणलं थांबा तुम्हाला रस पाहिजे तो. ते म्हणलं मी हो पाहुण्याचं आहे आपल्या. आता तिथे एक लक्झरी उतरलेली होती आणि ते लक्झरीला 70-80 ग्लास काढून त्याने दिले, पैसे घेतले, लक्झरी निघून गेली. आणि माझ्याकडे बघितलं मला बाबा जे हरे. म्हणलं जे हरी कुठं? म्हणलं कीर्तनाला चाललो रे. रस प्यायचा का ऊस खायचा? म्हणलं तुमच्या धोरणावर बाबा. त्याने मला रस तर नाही पण चरखेतून निघालेले ऊस दिला आणि ते म्हणे खा. मी पुन्हा त्या पाहुण्याच्या रसवंती ग्रहावर जाईल का? मेलो आणि माशी जरी झालो तरी तिथं घोंगणार नाही. लक्ष तरीही तिथं घोंगणार नाही का? याने फार रस काढून घेतलेला ऊस दिला. आता जाऊ द्या. मी आता पंढरपूरला गेलेले देवाला आवडन का पार हे टायर उलढीत चालायची. 15 मिनिटाला 3 फूट गाडी सरकती. डागाडाक 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 डागाडाक. हिल अलाइनमेंट गेलेली, डिफर ओकलेले, इकडं चष्मे दांडी तुटलेली, इकडून करदुरीने ओळून बांधलेली, दोतराला गाठी बँकीत कोटी. मग म्हणाले बाबा मला पंढरपूरला यायचं नाही जमणार ना. परमार्थ तरुणपणे केला तर वृद्धपणे त्याचा रिझल्ट येतो मायबापांनो. आणि ज्या घरामध्ये परमार्थ तरुणपणे केला जातो वृद्धपणे त्या घरात सुगंध येतो, सुगंध. आणि ज्या घरामध्ये परमार्थ केल्या जात नाही तरुणपणे नुसती मजा केली जाते त्या घरामध्ये शेवटी सुगंध नाही पण वास येतो. वास वेगळा आणि सुगंध वेगळा. परिमळ गेली या आयुष्या सेवटी देह तैसा. नाथ बाबा आम्हाला तसा देह नाही करायचा आहे, आम्हाला तुकोबरायासारखा करायचा आहे, ज्ञानेश्वर माऊली सारखा करायचा आहे. माय बापांनो आम्हाला साधू संतांसारखा देह करायचा आहे. मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे. आणि म्हणून जिवंत राहायचं असेल तर जिवंतपणे जिवंत विचार डाउनलोड करून घ्या. जिवंतपणे
जिवंत विचार ज्या घरामध्ये डाउनलोड झाले त्या घरामध्ये बाप आणि आई होण्याच्या लायकीचे झालात. नाही तर आया दिसायला बे दिसती छान रूपाचा बाण कामानं मारी तिच्या करा इकडून तिकडं तिकडून इकडं. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? तुम्ही घासिता का बासणं? पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? आई, पतिव्रता दिसणं महत्वाचं नाही, पतिव्रता असणं महत्वाचं आहे. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? नाही तर मी माझ कीर्तन करतो माझ्या साऱ्या दुनियात लफडे. मला काय काढी लावित? महाराज दिसायला महत्व नाही, महाराज असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसायला महत्व नाही, पतिव्रता असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? वारकरी दिसणं महत्वाचं नाही, वारकरी असणं फार महत्वाचं आहे. वारकरी मी वारकरी, नाथा घरचा वारकरी, नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. मला वारकरी व्हायचंय, पण त्याच्या घरचं वारकरी होण्याकरता मायबापांनो परमार्थ तरुणपणे असणं महत्वाचं आहे. आई वडिलांकडे परमार्थ असणं महत्वाचं आहे. आई वडिलांचं पंचमहाभूताचं सेंदड साधू संतांच्या विचाराच्या भट्टीमध्ये पिकणं महत्वाचं आहे. त्याचं वेळ लागणं महत्वाचं आहे. म्हणून बरं का आई, तुम्ही तुमच्या पोरांना किती चांगलं खाऊ घालता, चाहीपेक्षा तुमचं पोरग कुणाबरोबर फिरतं ते पहा. काय सांगितलं? तुम्ही तुमच्या पोरांना किती चांगलं खाऊ घालता, चाहीपेक्षा तुमचं पोरग कुणाबरोबर फिरतं ते पहा. राजहंस माहित आहे तुम्हाला? कावळा माहित आहे? कावळ्याची राजहंसाची मैत्री घडली बरं का तरुण मित्रांनो. घडू नये पण घडली. कावळा कावळाच आहे, राजहंस राजहंस आहे. राजहंस दुधावर जगतो, मोती खातो, बरोबर आहे ना. आणि कावळा म्हणजे जनावराचा उलशिक पाठीवर जखम जर उघडी दिसली का लगे तोडून मोकळ. हा कावळा आहे. कावळ्याची राजहंसाची मैत्री घडू नये पण घडली. आणि एका डेरेदार वृक्षावरती दुपारच्या वेळेस गप्पा मारीत बसला कावळा आणि राजहंस. गप्पा मारीत बसले आणि तेवढ्यामध्ये त्या नगरीचा राजा मृगया करण्याकरता त्या जंगलात गेला, शिकार करण्याकरता जंगलात गेला. ऊन म्हणतंय मी, घामाच्या धारा डोक्यातनं चालल्या, तृणा लागली राजाला, तहान लागली, घसा कोरडा पडला. मग राजाला ते डिरेदार झाड दिसलं पण पाणी काही दिसतच नव्हतं. म्हणून तो राजा त्या झाडाखाली गेला, टोप बाजूला केला, धनुष्यबाण भाता बाजूला ठेवला, राजा लवंडला. दमलेले असल्या कारणास्तव राजाचा घाम सुकला, गार वारा लागला आणि राजा झोपीच गेला. झोप लागली राजाला, पण तेवढ्यामध्ये जे घडू नये ते घडत होतं. झाडाच्या फांदीमधनं एक तिरीप, एक लकीर, एक लहर राजाच्या चेहऱ्यावरती चमकायची. सूर्याचं किरण, राजाची झोप चावळल्या जायची, झोप मोडल्या जायची. ते बघितलं कावळ्यानं आणि ते बघितलं राजहंसानं. महाराजजी, राजहंसाच्या मनात विचार आला, हा आपल्या नगरीचा राजा आहे, याची झोप मोडल्या जाते. आणि म्हणून त्या राजहंसानं ज्या फांदीतनं ऊन येत होतं ना आई, त्या फांदीवरती गेला आणि आपले विशाल पंख असे पसरूनच दिले. सावली झाली, राजाला झोप छान लागली. राजाला झोप लागली आणि तेवढ्यामध्ये कावळाही तिथं होता. कावळ्याने जे करायचं ते केलं. म्हणजे वरूनच गण लावला राजाला. कावळा उडूनच गेला. राजानं बघितलं, ओल आहे, घाण आहे, वास सुटलाय. आणि राजा खवळला, किसने किया है दुस्साहस? कौन अपनी मां की गोद खाली करना चाहता है? सामने आ जाओ, कौन है? असा खवळलेला राजा इकडे तिकडे बघत होता. डोळे लालबुंद झालेले. भात्यातील बाण काढला, धनुष्याच्या प्रत्योंचाला लावला, प्रत्योंचा ओढली आणि इकडे तिकडे बघत होता राजा. आणि शेवटी नजर वरती गेली. वर राजहंस आहे बाबा. त्या राजानं क्षणाचाही विलंब न करता प्रत्योंचा ओढली, बाण सोडला, बाण सुसू करीत जाऊन राजहंसाला लागला. माझा दृष्टांत संपला. आता चुकलं कोण? आपण सगळे राजहंस आहोत, फक्त कावळ्या संगतीत जाऊ नका. आपला अपायाची